शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं शिवस्वराज्य हे 2024च्या विधानसभेच्या नंतर यावं या उद्देशानं शिवजन्मभूमीतून या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली आणि आज जामनेरमध्ये शिवस्वराज्य यात्रा आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवार आहे ही भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवणारे संसदरत्न खासदार अमोल कोल्हे साहेब आदरणीय खडसे साहेब आदरणीय सतीश अण्णा आदरणीय गुलाबराव देवकर अप्पा आदरणीय रवींद्र भैया श्रीराम पाटील साहेब आणि प्रमोद भाऊ सर्वच व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर खरं तर आज जामनेरमध्ये जो उत्साह आहे तो उत्साह बघून 2024च्या निवडणुकीत संकटमोचक संकटात आला हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही। खरं तर ठिके दादा काही लोकांना आपण गरुड समजायचो पण ते कावळे निघाले आणि ते पिस्तुल्याच्या मुलीच्या मागे गेले पण आज तुम्ही पिस्तुल्याच्या खोडाला हात घातला आणि खोडपे सरांना आपल्याकडे घेतलंय त्यामुळे आता पिस्तुलरावचं खोड हे मुळापासून उपटल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी दिसतंय। खरं तर आता प्रत्येक निवडणुकीत ठिके दादा हे पिस्तुलरावची एक पद्धत आहे की वतनदार आणि आसामी असा वाद लावायचा आणि कुठेतरी मताचं विभाजन करायचं आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची। अरे बाबा तू वतनदार नाही तू पाटील पण नाही तो काहीच नाही पण एकदा आता वतनदार हंगामी एकत्र या आणि याचा कार्यक्रम करा। आणि आज प्रवेशाला खोडपे सर तुमच्या जे प्रवेशाला इथं हजर आहेत जयंत पाटील साहेब त्यांच्याकडे पवार साहेबांनी अधिकृत करेक्ट कार्यक्रम करायचं लायसन दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला तो कार्यक्रम करावा लागणार कारण हा बाबा हा किती बोलतो हा बारामती जिंकायची भाषा करतो सातत्याने शरद पवार साहेबांच्यावर टीका करतो आम्ही बारामती जिंकू म्हणून वल्गना करतो त्यावेळेला संबंध महाराष्ट्रातल्या शरद पवार साहेबांच्या मानणाऱ्या कार्यकर्त्याची तळपायाची आग बस्त केला जाते। मी संबंध महाराष्ट्रातल्या पवार साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्याच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की हा माणूस सातत्याने पवार कुटुंबावर तो बोलतो एकदा याला याची अवकाश दाखवून द्या। आणि पिस्तुलराव तेरा वक्त बदला है हैसियत नहीं तेरा वक्त बदला है हैसियत नहीं तेरी किस्मत बदली है औकात नहीं। शरद पवार साहेबांवर बोलणे एवढी तुमची अवकात झाली नाही। खडसे साहेब जे इथं बसलेत यांच्याच पुण्याईनी ते भूत आपल्या सगळ्याच्या बोकांडी बसले। सहा टर्म जे बसले ज्यांनी बसवलं ते त्यांचे झाले नाही तुमचे काय होणार आहेत लोकांनो। त्यामुळं ही लोक कुणाचीच नाही आणि आता त्याला 6-11 हाच त्याच्यासाठी योग्य आहे। 7वी निवडणूक त्याला नको 6च्या नंतरचा आकडा क्रॉस करू देऊ नका। महाराष्ट्रात आम्ही जामनेरवाल्यांनो तुमचे बॅनर लावू पण आता ह्यांना थांबवण्याची वेळ आलेली आहे। आज खोडपे सर तुमचं कौतुक याच्यासाठी आहे की ज्या वेळेला पक्षामध्ये लोक प्रवेश करतात त्यावेळेला आमचे सगळे जुने सहकारी सांगतात की आपला विचार करा नवीन माणसाला घेऊ नका पण इथं तुमचं उदाहरण महाराष्ट्रात वेगळं आहे
की सगळे निष्ठावंत एकत्र येऊन सांगतात की खोडपे सरांची उमेदवारी जाहीर याचं कारण ज्या या मतदारसंघामध्ये उत्पाद केलाय, जे छळलंय, जो अन्याय अत्याचार केलाय, विकासापासून जो तालुका वंचित ठेवला, ते मुख्य कारण आहे. पण मित्रांनो, आता हे जातीपातीकरण निवडणुका घेऊन जातील. आता मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न ह्यांनी लोकसभेत केला. आता हे हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न करतील. आता ह्यांचा एक आमदार आहे, तो आमदार सगळा मिळून ह्या डायस एवढा नाही, तो 1.5 फुटाचा आमदार सांगतो, वेगवेगळ्या समाजाबद्दल वाईट बोलतो, मुस्लिम समाजाबद्दल वाईट बोलतो. आणि सुनील तटकरे, तसे ते तटकरे नाहीत, कटकरे, ते सुनील कटकरे आज भाषणामध्ये सांगतात की आम्ही हिंमत दाखवली आणि नितेश राणेच्या वक्तव्याचा निषेध केला. अहो कटकरे, हिंमत दाखवा, त्याच्यावर गुन्हा दाखल करून आणि मग बोला. निषेध करायची तुम्हाला काय गरज आहे? निषेध महाराष्ट्र करतोय. तुम्ही सत्तेत बसला, जर तुम्हाला मुस्लिम समाजाचा पुळका असेल तर तुम्ही तिथं गुन्हा दाखल करा. तुम्हाला जर 2 समाजामध्ये तेज निर्माण होऊ द्यायची नसेल तर तुम्ही गुन्हा दाखल करा. तुम्ही निषेध करायची भाषा करू नका. तुम्ही सरकारमध्ये. पण मित्रांनो, आपल्याला जे लोक जातीपातीचं राजकारण करतायत त्या लोकांना ठणकावून सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है, पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत न भजन से है न अजान से है. मेरे नींद को दिक्कत न भजन से है न अजान से है. मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच्या शेतीमालाला भाव नाही. आज आमच्या युवकाला रोजगार नाही. आज आमचा वेदांत फॉस्फोनचा प्रकल्प तुम्ही उचलता गुजरातला घेऊन जाता, टाटा एअरबसचा प्रकल्प उचलता गुजरातला घेऊन जाता, सेफ्रॉनचा प्रकल्प उचलता गुजरातला घेऊन जाता, हिऱ्याचा व्यापार उचलता गुजरातला घेऊन जाता, सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प उचलता गुजरातला घेऊन जाता, हिऱ्याचा व्यापार उचलता गुजरातला घेऊन जाता. काल परवा आमच्या नाशिकचा महिंद्राचा इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प 25,000 कोटीचा तो उचलला, तुम्ही गुजरातला घेऊन गेले. अरे मग सगळं जर गुजरातला घेऊन जायचं असेल तर मत मागायला देखील तुम्ही गुजरातलाच जा. महाराष्ट्रामध्ये मत मागायचं तुम्हाला, तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा, आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण आमच्या महाराष्ट्रातल्या मागच्या 2 वर्षात अमोल दादा 5,37,000 कुटुंबाला जी चूल पेटणार होती त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं पाप त्या गद्दार सरकारने केलं. आपल्याला ह्यांना जाब विचारायचा. मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर आहे. पण तुम्ही जर म्हणला खोडपे सरांनी, डीके दादांनी, वंदनाताईंनी बोलवलं तर मी परत येईल. मी पुन्हा येईल म्हणलो नाही. पुन्हा येईल म्हणलं की फजिती होती. पण मी परत येईल. मगाशी बोरा साहेबांनी सांगितलं कोणीतरी शिंदे. इथं पण शिंदेचाच त्रास आहे, महाराष्ट्रात पण शिंदेचाच त्रास आहे. पण जे लोक त्रास देत आहेत, जे अधिकारी त्रास देत आहेत, त्या अधिकाऱ्याला मी एवढंच सांगतो, वातावरण बदललंय, हिशोबात राहा. आम्ही पवार साहेबाचे कार्यकर्ते कुणाच्या वाटेला जात नाही, पण आमच्या कुणी वाटेला गेला तर आम्ही त्याला सोडत देखील नाही. आणि जे लोक अन्याय करतात त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. अरे गद्दारो, तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा. म्हणून मित्रांनो, आपल्या सगळ्याला उद्याची निवडणूक ही सोपी निवडणूक नाही, पण अशक्य निवडणूक नाही. आज आपल्याला खोडपे सरांना जसं सगळ्या वक्त्यांनी सांगितलं तसं वोट के साथ अपने को नोट भी देना है. द्यायची ना? तुम्ही सगळे देताल, त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही. पण पुढचे 70 दिवस विधानसभेची निवडणूक होस तर आपल्या सगळ्याला घोड्यासारखं राहायचं. मी घोडा हा शब्द त्यासाठी वापरला. घोडा कोणी बसलेला बघितलाय का जामनेरला बसतो घोडा? झोपला तरी उभा राहूनच झोपतो. पण आपल्याला झोपायला घरी जायचंय, पण 70 दिवस प्रत्येक गावात जाऊन ह्या पिस्तुलरावांनी कसा अन्याय केला, कसा विकासापासून हा तालुका दूर ठेवला, कसा अन्याय अत्याचार केला, हे घराघरात जाऊन सांगायचंय.
म्हणून आपल्याला 70 दिवस घोड्यासारखं त्या ठिकाणी उभा राहून काम करायचंय. दुसरा मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला की कुठली ताकद मोजायची असली तर ती हॉर्स पॉवर मध्ये मोजली जाते. मग ते 1000 हॉर्स पॉवरचं मोटरसायकलचं इंजिन असू द्या, नाहीतर 40,000 हॉर्स पॉवरचं जेटचं इंजिन असू द्या, तिथेही घोडा आला. आणि इथं युवकाची संख्या जास्त आहे म्हणून मी घोडा हा शब्द वापरला. आणि तिसरा मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला की 2024 ला पिस्तूल रावाला लावायचा आहे. काय घोडा कोल्हे साहेब सगळ्यांचं म्हणणं आहे. मग राहणार का तुम्ही सगळे 70 दिवस घोड्यासारखं? एवढा कमी आवाज नाही, जामनेरचा आवाज आहे. तिकडं नागपूरच्या कानठळ्या बसल्या पाहिजे. ते नागपूरवाल्याला पण अंमलदादा आता आजचा प्रवेश बंद खोडके सर की तिकडे देवेंद्र फडणवीसाचे दरवाजे उघडायला जायचंच नाही, मुंबईला इथंच थांबणार आहे. त्यामुळे तो आपला आवाज नागपूर पर्यंत गेला पाहिजे. मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देश का नेता कैसा हो, पवार साहब जैसा हो. चैन पटेल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चैन पटेल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अमोल दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. खूप खूप धन्यवाद.